नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याबाबत अखेर सरकारकडून अधिकृत निर्णय घेण्यात आला आहे। ज्या दिवसाची शेतकरी बांधव गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होते तो दिवस आता जवळ आला आहे। पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये सतत निर्माण होत होता। या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट माहिती दिली आहे। नमो शेतकरी योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा करण्यात येणार आहेत। सरकारच्या माध्यमातून आता हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे। लाभार्थी यादी देखील जाहीर झाली आहे। जर यादीमध्ये तुमचं नाव असेल तर आजपासून तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होताच तुमच्या खात्यामध्ये थेट 2000 रुपये जमा होणार आहेत। मंत्रिमंडळाच्या बैठकीत या हप्त्यासाठी सुमारे 2200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। हा निधी पूर्णपणे उपलब्ध करून देण्यात आला असून वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी बांधवांमध्ये संभ्रम होता की आज पैसे येणार की उद्या, सर्वांना मिळणार की काही जिल्ह्यांनाच, केवायसी करावी लागणार का? यावर आता सरकारने 100% स्पष्ट आणि अधिकृत माहिती दिली आहे। सध्या सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत, मात्र आज सांगितली जाणारी माहिती ही पूर्णपणे सरकारी अधिकृत सूत्रांवर आधारित आहे। या योजनेअंतर्गत एका कुटुंबातील फक्त एकाच शेतकऱ्याला लाभ मिळणार आहे। आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे। बँक खाते सक्रिय असणे गरजेचे आहे। जर तुमचं खाते आधीच आधारला लिंक असेल तर पुन्हा केवायसी करण्याची गरज नाही, असं सरकारने स्पष्ट केलं आहे। या 8व्या हप्त्याचे वितरण टप्प्याटप्प्याने जिल्हानिहाय करण्यात येणार आहे। पहिल्या टप्प्यात पूरग्रस्त व अतिवृष्टीने नुकसान झालेल्या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलं आहे। यामध्ये प्रामुख्याने खालील जिल्ह्यांचा समावेश आहे: छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, जालना, परभणी, लातूर। या जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांच्या खात्यात आजपासून निधी जमा होण्यास सुरुवात होणार आहे। त्यानंतर पुढील टप्प्यात हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनाही लाभ दिला जाणार आहे। सरकारच्या माहितीनुसार 24 तासांच्या आत अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे, तर काही ठिकाणी उद्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल। नमो शेतकरी योजनेचा हा हप्ता फक्त 2000 रुपये रकमेचा नसून अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा आहे। पूर, अतिवृष्टी, पीक नुकसान, आर्थिक संकट या सर्व परिस्थितीत सरकार आपल्या पाठीशी आहे हा विश्वास शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अफवांवर विश्वास ठेवू नका। अधिकृत यादी तपासा, आधार बँक लिंक आहे का ते तपासून घ्या। तांत्रिक अडचण नसल्यास नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुम्हाला नक्कीच मिळणार आहे। अशाच महत्त्वाच्या आणि 100% खरी सरकारी माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। धन्यवाद।